आपण परब्रह्माला इथे योगेश्वराला बोलून आणले. श्रीकृष्णाच्या प्रेमभावाने, भक्तिभावाने, प्रेमाने आपण सर्वजण इथे एकत्र आलेले आहोत. भगवान श्रीकृष्णाने आदेश दिलेला आहे, मी काळाप्रमाणे बदलतो. मी काळाप्रमाणे बदलतो म्हणजे तरी काय? बऱ्याच वेळा हे वाक्य वाचल्यानंतर असं वाटतं मी काळाप्रमाणे बदलतो. तेव्हा अनेक वेळा परब्रह्म त्याची कृती करून दाखवतो. श्रीकृष्णाला आपल्या आचरणात आज अत्यंत आवश्यकता आहे. आजच्या काळाची ती अत्यंत गरज आहे आणि ती गरज आपले सर्व आवडतात हे त्यांना कोणीतरी सांगितलं होतं. त्यांच्या भगिनी परदेशात राहतात, त्यांच्याकडून फोन आलेला होता की तू ताईकडे चल. आणि त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगते की इथे कोणीही काहीही ठेवू नका. हे सांगत असताना श्रीकृष्णांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं, इकडे आण, तू आणलेला गुच्छ मला स्वीकारायचा आहे. आणि प्रत्येकाच्या हातात त्यातली 5-5 फुलं दिली आणि सांगितलं, या फुलांचा मला अभिषेक करा. थोड्याच वेळात तो अभिषेक इतका भरून गेला, पाहून प्रसन्न वाटलं, आनंद झाला. ती व्यक्ती, मलाही आश्चर्य वाटलं. मी 5 मिनिटापूर्वी सांगते की इथे कोणीही काही ठेवू नका. आपल्या एका कृष्ण भक्ताचा त्या दिवशी पाद्यपूजेचा समारंभ होता. त्यांनाही सांगते की इथे काही ठेवू नका. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा मी विचार करते, 2 मिनिटापूर्वी मी सर्वांना सांगते इथे कोणी काही ठेवू नका आणि परब्रह्माने मात्र तो गुच्छ मागून घेतला. मलाही आश्चर्य वाटलं. बराच वेळ गेला तेव्हा त्या म्हणाल्या, ताई मी 2 मिनिटं इथे थांबले तर चालेल का? म्हटलं 2 मिनिटं काय, तुम्हाला थांबता येतं वेळ असेल तर तुम्ही आमच्या बरोबर थोडासा प्रसाद खाल्ला तरी चालेल. खाल का तुम्ही, चालेल का तुम्हाला? तर म्हटलं. थोड्या वेळाने आम्ही बसून सर्वांनी प्रसाद वगैरे खाल्ला. सांगण्याचा मूळ उद्देश होता की ज्या व्यक्तीची आणि माझी ओळख नाही, त्यांना माझं नाव माहीत आहे की मी माहीत नाही, माझंही त्यांना नाही, पण परब्रह्माशी त्यांचा जो आलेला संबंध तो इतका दृढ की ते झाल्यानंतर मला म्हणाल्या, मी तेव्हा त्यांना म्हटलं, आता मात्र माझी ध्यानाची वेळ झालेली आहे. हो का? मग मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुमचं ध्यान होईपर्यंत मी इथे थांबले तर चालेल का? कृष्ण बोलला हो. म्हणून मी त्यांना थांबायला सांगितलं आणि थोड्या वेळाने त्या मला सांगू लागल्या की मला हा परिसर तुमचा फार आवडला. या परिसरामध्ये माझ्या बऱ्याच लोकांना घेऊन यायची पण मला इच्छा झाली. तेव्हा मी त्यांना म्हटलं, आपल्याला जसं हा परिसर आवडला, अध्यात्म मार्गाची आवड आहे म्हणून आवडला, तर सगळ्यांनाच काही तो आवडेल असं मला सांगता येणार नाही. तुम्हाला वाटत असेल इथे आणल्यानंतर सगळ्यांना आवडेल, एखाद्याला निसर्गाचं रूप पाहायला आवडतं, आणि तसं जर असेल तर इथे एक दुसरं शांतीसागर म्हणून ठिकाण आहे, तिथे तुम्ही सर्वांना घेऊन या. त्यावेळेला त्या म्हणाल्या, काय हरकत नाही, मग शांतीसागरचा मला पत्ता देता का? पण पत्त्याच्या बाबतीत मला काहीही सांगता येत नाही. अर्धवट, नेहमी अर्धवट मी सांगत असते सगळ्यांना, कारण नेमकं मला त्यातलं काहीच माहित नसतं. कृष्ण बोलला, त्यांना जर शांतीसागरची माहिती पाहिजे असेल, मी ती सगळी सोय करतो. आणि तेवढ्या अवधीमध्ये शांतीसागरची मालकीण ते आले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, वा छान झालं, ह्यांनाच विचारा तुम्ही आता, कारण यांना सगळं माहिती, या मालकीण आहेत तिथल्या. हो का? मग तसं असेल तर त्यांनी विचारलं. मग म्हणाले, आम्ही घेऊनच जाऊ ना, त्यांना दाखवूनच आणतो. सगळं दाखवून झालं आणि तिथे जे काय सगळं घडलं ते त्या म्हणाल्या घरी आल्यानंतर की ताई,
कृष्णाने पहिल्या भेटीतच माझी सगळी इच्छा पुरी केली. पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो मला. मी प्रथम तुमच्याकडे आलेले आणि तुम्ही एकदाही मला असंही विचारलं नाही की तुम्ही कोण किंवा काय. तेव्हा मी त्यांना म्हटलं, प्रश्न आहे तर तुमचा आणि भगवंताचा, माझा इथे काय संबंधच नाहीये, मी फक्त नवीनच आहे इथे. तुम्ही कृष्णाने सांगितलं तुम्हाला थांबा म्हणून तुम्ही थांबला. कृष्णाला वाटलं तुम्हाला हे दाखवून द्यावं म्हणून ही व्यक्ती वेळेवर आली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, आता एक विचारू का तुम्हाला, मी तुमच्याकडे सकाळपासून आले, थांबले, सगळं हे झालं, तरी देखील तुम्ही काय मला असं विचारलं नाही की तुम्ही कोण किंवा तुम्ही आलात कशा. तर मी त्यांना म्हटलं, हा परब्रह्माचा नियम आहे, कोणालाही काही विचारायचे नाही. त्याचं कारण ते जे येतात ते सगळे माझ्याकडे येतात. ते तुझ्याकडे कोणीही येत नाही, ते माझ्याकडे येतात आणि म्हणून तुला त्यांचं नावही विचारण्याची गरज नाही आणि त्यांना काही सांगायची गरज नाही. हो का? मग मी आता तुम्हाला विचारू का की तुम्ही हेही मला विचारलं नाही तुम्ही कोण. तेव्हा मी त्यांना म्हटलं, ते विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही जे काय आतापर्यंत केलेलं आहे ते श्रीकृष्णाला पोचलं म्हणजे या त्याचंच प्रतीक आहे. आणि म्हणूनच परब्रह्मांनी तुमच्याकडून फुलांचा गुच्छ व प्रेमाने आणलेला प्रत्येक भक्त प्रेमाने करतो, परंतु तो